काय आहे, हा जो विषय आहे फुटबॉलचा, एकतर हे दोन्ही मैदान ज्याचा तुम्ही उल्लेख केला फुटबॉल ग्राउंड, हे दोन्ही आदित्य ठाकरे साहेबांनी ते पूर्णत्वास नेलं, त्यांच्याच संकल्पनेत हे झालं. आता हा जो काय फुटबॉलचं मैदान आहे, आपण एक तुमच्या प्रश्नात असं विचारलं की लोकांपर्यंत पोहोचलं नाही, पण आपण जर पाहिलं की काल रात्री जशा प्रकारे तडकाफडकी महानगरपालिकेने जनरल बॉडी मीटिंगमध्ये ते आपल्या सत्तेच्या जोरावर, मेजॉरिटीच्या जोरावर ते रेटून नेलं, त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया समाजातनं येत आहेत, मग त्या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर दाखवले की कलेक्टरचे ऑर्डर आहेत, म्हाडाचे ऑर्डर आहेत, हायकोर्टाचे ऑर्डर आहेत. ते न जुमानता हे डायरेक्ट स्वतःचं काहीतरी करायला निघतात. समजा उद्या आम्ही ते चॅलेंज केलं ते तुटणार, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते DPCचं फंड कोणाचं आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते तुमचे आमचे पैसे आहेत, टॅक्सपेअरचे पैसे आहेत. तुम्ही हे उधळपट्टी करताय आमच्या पैशाची. तुम्हाला अधिकार कोणी दिला हे करायचं? म्हणून हे ना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जो आपण म्हणतो ना की 65% जेनजी आता मतदान करणार आहे, हे ना यांची जागा निश्चित दाखवणार. आता फुटबॉल हे जरी फुटबॉल प्रेमी कोणत्याही वयाचे असू शकतात, पण खेळणारे हे युवक तरुण आणि त्याच पिढीचे आहेत. म्हणून हे अन्यायकारक जे काय मार्ग अवलंबलेला आहे सरकारने, तर त्याच्या विरुद्ध उभा राहणारा हा त्याच तरुण पिढीचा असणार. आम्ही न्यायालयीन लढा देखील लढू आणि आम्ही रस्त्यावरची लढाई देखील लढू. आणि त्यासाठी मुंबईकर जनतेने पण जर आपल्याला आपले ओपन स्पेसेस, प्लेग्राऊंड्स हे सगळे वाचवायचे असतील, तर आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात अशा आंदोलन उभे करावे लागतील, आंदोलनात सहभागी व्हायला लागेल आणि या सरकारला याची जागा दाखवायला लागेल.